मित्रांनो, खमंग खाद्यपदार्थ खायला अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच आवडत असतं. आणि मी जर तुम्हाला म्हटलं की वेगवेगळ्या शहरातील फेमस खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळतील, तर यावर तुमचा विश्वास बसेल? नाही ना? चला तर मग आजची खाद्यभ्रमंती अशाच ठिकाणी आहे, ज्याचं नाव आहे खाऊकट्टा. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलो सध्या बेळगावमधल्या खाऊकट्टा येथे, की जे सध्या बेळगावकरांचं आवडतं ठिकाण आहे. फास्ट फूड म्हणा किंवा वेगवेगळ्या व्हरायटीचे खाद्यपदार्थ इथं मिळतात. सो खूप दिवसानंतर आलो आहे, बघूया आपण, ट्राय करूया वेगवेगळे पदार्थ. सो आपण विचारूया बेळगावकरांचं काय फीडबॅक आहे हे पदार्थ ट्राय केल्यानंतर. सो आपण एक एक पदार्थ एक्सप्लोर करूया आणि जाणून घेऊया त्या पदार्थाबद्दल. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत साकार झालेली एक संकल्पना म्हणजे खाऊकट्टा. बेळगाव शहरातील बोगारवेसपासून अगदी काहीच अंतरावर असलेले हे खाऊकट्टा सध्या बेळगावकरांचं आवडतं ठिकाण बनलेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत ओपन असणारे हे खाऊकट्टा सध्या बेळगाव शहराच्या सुंदरतेत 4 चांद लावत आहे. साऊथ साईडला ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डोसा. याबद्दलच जाणून घेण्यासाठी मी पोचलो शॉप नंबर 28ला. नमस्ते, माझं राजेश खोत, खाऊकट्टा शॉप नंबर 28मधून बोलतो आहे. 28 नंबर शॉप आहे डोसा कॉर्नर. डोसा कॉर्नरमध्ये आमच्याकडे बरेचसे डोसाचे व्हरायटीज आहेत. मेन स्पेशली म्हटलं तर आम्ही स्टफिंग डोसाच बनवतो आहे. त्यात व्हेज रोल डोसा, बटरकॉर्न डोसा, अमेरिकन डिलाईट डोसा आणि पनीर चीज डोसा. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग येतं आहे. अशाप्रमाणे ते सर्व केलं जातं आहे. लहान मुलांना किंवा अट्रॅक्शन म्हटलं तर जम्बो डोसा जो आता आपण बघितला तो जम्बो डोसा बनवला जातो. त्यानंतर बेनी मसाला डोसा आहे, सेट डोसा आहे, ओनियन उत्तप्पा आहे. डोसा कॉर्नर सकाळी जवळपास 8:15 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून चालू होते सर. हे अप टू 9 o'clockपर्यंत चालू असतं. पार्सल देखील अवेलेबल आहे. स्पेशली जैनसाठी आम्ही सेट डोसा, प्लेन डोसा आणि जैन सांबार, जैन चटणी अवेलेबल केलेली आहे. सो काइंडली रिक्वेस्टिंग टू द जे कांदा किंवा आलं लसूण खात नाही तर ते देखील अवेलेबल आहे, जैन सांबार, जैन चटणी. सर एक विचारायचं होतं की पब्लिक सगळ्यात जास्त डिमांड कशाला देतं? जम्बो डोसा देतं काय? म्हणजे जम्बो डोसा हे फक्त अट्रॅक्शन आहे. हे ॲक्च्युली मसाला डोसा लहान आहे, त्याचाच मोठंसं वजन. फक्त बघायला एवढा मोठा डोसा, एवढा मोठा डोसा फॅमिलीसाठी वगैरे. हां, आता दोघं तिघं मिळून आली 3 डोसा वेगवेगळ्या, एक जम्बो डोसा घेतला तर हातात असं म्हटलं तर स्टफिंग डोसाचं मोमेंट चांगलं आहे. पनीर चीज डोसा, अमेरिकन डिलाईट डोसा, व्हेज रोल डोसा, ह्या 3 गोष्टींचं मोमेंट चांगलं आहे. शॉप नंबर 33 म्हणजेच जोधपूरवाला. या शॉपची खासियत म्हणजे नॉर्मली तुम्ही समोसा, कचोरी ट्राय केला असेलच, पण इथे दाल पकवान, कढी कचोरी, ढोकळा, तर्री समोसा, मूगवडा विथ कढी, समोसा आणि कचोरी एक वेगळ्या स्टाईलने तुम्हाला बनवून खायला दिलं जातं. सो या ठिकाणी येऊन एकदा नक्की ट्राय करा. या खाऊकट्ट्यावर 40हून अधिक शॉप आहेत. यामध्ये जॅपनीज नूडल्स, साऊथ टिफिन, चहा कट्टा, चिल झोन, पान अरोमा, बेंड्या डोसा दरबार, सांगली वडापाव, पुणेरी मिसळ इत्यादींचा समावेश आहे. पान शौकीन असलेल्या मंडळींसाठी हे आहे पान अरोमा शॉप. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. कितने वैरायटी का पान है और सबसे पब्लिक कौन सा पसंद करता है खाने का? इसमें सर 200 वैरायटी का पान है. ओके. आपका सब पान VIP है. तो सबसे पब्लिक क्या लेना पसंद करती है पान? सर इसमें पब्लिक ड्राई फ्रूट, सिल्वर पान, चॉकलेट पान, फायर पान, स्मोक पान, ये सब का ज़्यादा बिक्री है सर. ओके ओके. स्वीट पान. कितने दिन से यहाँ पे आपका शॉप चल सर रहा है? अभी तो 2 महीना शुरू हुआ है. टोटल कितने है ये शॉप? टोटल नंबर 87. 87 है. हाँ. और उसमें से कितने वर्क मतलब चालू है वो? अभी तो सर मतलब फिलहाल में 10 कम है, लेकिन पूरा चालू है. ओके ओके. हाँ. आप कहाँ से आए हो फिर? मैं सर पटना का हूँ. हाँ मेरा आरा जिला घर है, बिहार. हाँ. यहाँ वहाँ से यहाँ कैसे? सर ये कंपनी का है, फ्रेंचाइजी है. हाँ हाँ हाँ.
दिल्ली गाजियाबाद में कंपनी है, वहाँ से आए, वो कंपनी मेरे को यहाँ भेज दी है। वो हाँ धुआं उसमें से क्या भाप निकलेगी? नहीं, भाप नहीं, जिससे हम आपको फायर पान लगाएंगे, फायर पान लगा के आपको मुंह में डालेंगे, कुछ नहीं होगा, थोड़ा सा ठंडा होगा अंदर का। मैं लेकिन फायर पन में वीडियो बनाने के लिए रेडी हूँ उसके लिए। तुम फायर हो ये वो कहीं पकड़ेगी तो नहीं ना? अरे करेगा तो सर मेरे को जिम्मेवारी है, आपका 5,000 फाइन देंगे। भाई साहब किसी मुँह से मार मार ले यार, लगा एक बना दे यार भाई। कौन सा चॉकलेट, फायर पान, हनी, चेरी, कौन सा बना? कौन सा? फायर पान 4 है सर। अच्छा ये चेरी है, हनी है, चॉकलेट है, आइस है। कौन सा आपको चाहिए जो बोलिए, मैं बना रहा हूँ। भाई आइस ही बना दे यार, ठंडक चाहिए ना। पैक नहीं करता होता ना वो, पैक तो नहीं होता होगा कुछ नहीं, वो पैक करवा फायर पान पैक करवा दो। नहीं ये काम होगा यार, बताना पड़ेगा। जाने तक फायर हो जाएगा वो पूरा। तो बाबू भैया का डायलॉग सुन रहा मुझे। यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी हो रहा है। हो गया सर? देखो इंटरनल आग नहीं लगा, देखो। ठंडा है ना? ऐसा फायर पान है सर, ये आइस है। अभी चॉकलेट है, इसमें चेरी आता है, बहुत फ्लेवर का मतलब फायर पान लगता है। पान अरोमा शॉपवर मस्त गप्पा मारून मी पोचलो शॉप नंबर 37 म्हणजेच बेण्णे डोसा दरबारला. बेण्णे म्हणजे मराठीत लोणी. डोसा पूर्णपणे बनवून वरच्या बाजूला लोणी टाकलं जातं, त्यामुळे या डोसाला एक वेगळीच चव येते. त्यामुळे जास्ती ग्राहक हेच खाणं पसंत करतात आणि अगदी माझ्याही आवडीचं हाच डोसा आहे. मित्रांनो, आपल्याला एकत्रित येण्यासाठी एका विशिष्ट जागेची आवश्यकता असते, जसं की कॉलेजमध्ये कॉलेज कट्टा, कॉलेज कॅन्टीन, गल्लीतला एखादा चौक. अगदी तसाच मित्रमैत्रिणींना, खाद्यप्रेमींसाठी किंवा फॅमिलीला एकत्रित आणणारा हा खाऊ कट्टा. तसं मी तर खूप सारे खाद्यपदार्थ ट्राय केलो, पण व्हिडिओ बनवता आलं नाही, कारण ट्रॅव्हल व्लॉग बनवल्यासारखं हे फूड व्लॉगिंग इझी नाही आहे. ह्याच्यामध्ये 2 लोक कंपल्सरी लागतातच. सो यावेळी ॲडजस्ट करून घ्या, पुढच्या वेळेस आपण काहीतरी आयडिया करू. ओके. तरी केला प्रयत्न तुमच्यासाठी, पण नाही ना यार, खाणं आणि व्लॉगिंग एकत्रित नाही जमत. तो रहने दो फिर. घरी जाण्याआधी चिल होऊन जावं म्हणलं आणि ऑर्डर केलं मोहितो ड्रिंक. हे ड्रिंक फक्त 90 रुपयाला आहे, पण याची टेस्ट एकदम भारी आहे. तो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हा एक प्रयत्न होता
खाद्य भ्रमंती घडवून आणायची. सो माझा हा प्रयत्न नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त मजेत राहा आणि बघत राहा सिद्धाराम बिराजदार ब्लॉग्स.